ब्राईटनिंग स्किन हवी आहे, सुंदर, छान, टॅनिंग नको, वाम आलेली आहे, ती कुठेतरी कमी करायची आहे. अशा भरपूर समस्या आहेत तुमच्या आणि या समस्यावरती एकमात्र उपाय म्हणजेच हे अपरिजातक किंवा गौकर्णाची फुलं यांची क्रीम. हो, खरं ऐकलत. तर नमस्कार सुंदर महिलांनो आणि सुंदर, 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 सुंदर जेही माझा व्हिडिओ पाहत आहेत कारण त्यांना सुंदर व्हायचं आहे म्हणूनच ते पाहत आहेत. ओके. तर तुम्हा सर्वांना नमस्कार. कारण तुम्ही खूप छान आहात. म्हणूनच तुम्ही असे हे छान छान व्हिडिओ छान होण्यासाठी पाहत आहात. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक घरीच बनवलेली ब्राईटनिंग क्रीम. ही क्रीम खरंच खूप भारी आहे. कारण ही आपण अपरिजातकचे फूल म्हणजेच गौकर्णाचे फूल आणि मक्याचं पीठ हे वापरून बनवलेली आहे. आजकालची सतत सूर्यप्रकाशाची धूळ, धूप, न सहन होणारी सन टॅनिंग आणि त्याचबरोबर मेकअप, स्ट्रेस यामुळे आपली त्वचा खूप जास्त डल, काळसर दिसते, थकल्यासारखी वाटते. अशा वेळी केमिकल प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी आयुर्वेदा आणि सेफ खूप काही सुंदर, छान आणि फायदेशीर असं जर पाहावयास गेलं तर ते म्हणजेच काय? तर सर्वात आधी आपण बघूयात अशी एक पद्धत जी की सुंदर या पाण्याप्रमाणे मिसळणार आहे आपल्याच चेहऱ्यामध्ये. सौंदर्याचं प्रतीक, सातत्य, सुखद अनुभव आयुर्वेदाचा. जे कारण आपल्या स्किनला खूप सुंदर, ताजेतवाने, तेजस्वी या फुलासारखे टवटवीत. तर ही क्रीम कशी बनवायची, काय करायचं, काय नाही हे सर्व तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात. पण त्या अगोदर मी तुम्हाला विचारते की खूप प्रभावी आयुर्वेदिक आणि घरचे घरी बनणारी ब्राईटनिंग क्रीम अपरिजातक म्हणजेच गौकर्णाचे फूल व मक्याचं पीठ वापरून ही कशी बरं करायची हे तुम्हाला वाटतच असेल ना? हो, एक गणितच म्हणावं की. मग हे कसं सोडवायचं तर चला पाहूयात. अपरिजातक फुलाचे जे फायदे आहेत आपल्या स्किनसाठी ते मी तुम्हाला सांगते. अपरिजातक म्हणजेच आयुर्वेदामध्ये ओळखलं जाणारं चक्षुच्च आणि त्वचावर्धक फूल आहे. स्किन सेल्सना रिपेअर करतात हे अपरिजातकचं फूल. याचे फायदे ऐकूयात बरं कसे आहेत तर. नैसर्गिक अँटीऑक्सिडंट जे की डेड स्किनला कमी करतं. त्वचेचा नैसर्गिक रंग उजळवतं. सूज, रेडनेस आणि थकवा कमी करतं. पूर्वीच्या काळात स्त्रिया अपरिजातकचं पाणी किंवा लेप त्वचेवर वापरत असत. त्याचबरोबर आता आपण येऊयात मक्याचं पीठ. म्हणजे मक्याचं जे कणीस असतं त्याच्या दाण्यापासून एकदम सुंदर, छान, सॉफ्ट असं हे पीठ तयार केलेलं असतं. मग हे पीठ आपण कसं यूज करायचं, काय करायचं, वरती बघत असाल तुम्ही व्हिडिओमध्ये खूप सुंदर असं हे अपरिजातक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. जो आपला पांढऱ्या पाण्याचा रंग होता तो निळसर झालेला आहे. पाणी पूर्णपणे निळ्या शहारलेल्या रंगात मिक्स झालेला आहे आणि अशीच तुमची स्किन जी आहे ती ड्राय, डल, अनकॉन्फिडन्स ते टू कॉन्फिडन्स असा काहीतरी चेंज होणार आहे. कारण हे अपरिजातक जे आहे ना ते खूप सुंदर आहे. त्याचबरोबर आपण जे मिक्स करणार आहोत तो मका, तो कसा बरं? तर तोही मी तुम्हाला सांगते, तो असा. स्किनसाठी मक्याच्या पिठाचे काय फायदे असतील हाही प्रश्न तुम्हाला येत असेलच ना. इथे तर पाण्यामध्ये अपरिजातक खूप सुंदर असं मिक्स होत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान डोळ्याला रम्य दृश्य आहे हे, जसं की इंद्रधनू आकाशामध्ये उतरून आलाय. असो, चला आपण येत आहोत मक्याच्या पिठाकडे. डेड स्किन हलक्या हाताने काढतं हे पीठ. त्याचबरोबर स्पोर्ट्स आपले ओपन पोर्ट्स जे असतात ते ओपन पोर्ट्स क्लीन करण्याचं काम हे करतं. ऑइल स्किन असेल तर तिला बॅलन्स करण्याचं काम करतं. सन स्पॉट्स आणि त्याचबरोबर स्मूथ करण्याचं काम हे करतं. स्किनमध्ये जे स्पॉट्स झालेले असतात त्यांनाही व्यवस्थित रिपेअर करण्याचं काम करतं. म्हणूनच हे सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा खूप जास्त सुरक्षित आहे.
जर तुम्हाला असं वाटत असेल, की आमची खूप जास्त सेन्सिटिव्ह स्किन आहे, आम्ही हे घरगुती आयुर्वेदिक प्रोडक्ट यूज़ करावं की नहीं? तर मी तुम्हाला 101% गारंटी के ज़ोर पर ये कहूँगी कि आप ये जो है वो ये नुस्खा करके तो देख लीजिए। इतना अमेज़िंग, इतना अच्छे से रिज़ल्ट करेगा, वर्क भी इतना अच्छा करेगा की क्या ही बताऊँ मैं. चला तर आपण येऊयात परत आपल्या मातृभाषेकडे, ज्यामध्ये आपण क्रीम काम कशी करते हे पाहणार आहोत. ये जो क्रीम है वो किस तरीके से काम करती है वो मैं अब आपको बताना चाह रही हूँ यहाँ पर. अपरिजातकाचं जे फूल आहे ते स्किनला आतून रिपेअर करतं आणि मक्याचं जे पीठ आहे तर ते पीठ वरतून रिपेअर करतं, म्हणजे क्लिन्झिंग करतं आणि ब्राईटनिंग करतं. तर हे कसं बरं? आणि का वापरायची ही पीठ? व हे कशासाठी वापरायचं? काय होणार हे वापरल्यामुळे? लावायचं कसं? हेही मी तुम्हाला सांगते. चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्या. छानपैकी क्लीन करून झाल्याच्या नंतर ही क्रीम हलक्या हाताने 5 मिनिट मसाज करा. योगा, फेस योगाचे क्लासेस आपले चाललेलेच असतात, सुरूच असतात. तुम्ही त्यामध्ये ॲडमिशन एनरोल करू शकता. अशा भरपूर नैसर्गिक गोष्टींसाठी मला फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता. तुम्ही अशा चांगल्या गोष्टी नक्कीच कराल, आशा आहे तुमच्याकडून. फेस योगाच्या क्लासमध्ये नाईट केअर रूटीनमध्ये आपण ही जी क्रीम आहे ती यूज करू शकतो आणि आपण यूज करतोही. सर्वात महत्त्वाची मेन गोष्ट अशी की आठवड्यातून 3 दिवस जर तुम्ही ही क्रीम लावली तर खूप सुंदर असे रिझल्ट तुम्हाला येतील. पण हो, पण जर तुम्ही ही क्रीम नियमितपणे 7 ते 10 दिवस कंटिन्यू लावली तर तुम्हाला फरक जो आहे तो विजिबल चेंजेस आपको नज़र आएंगे गाइस. येस, विजिबल चेंजेस. पण हां, इथे महत्त्वाची सूचना पण आहे. तुम्ही बघू शकता ही क्रीम किती छान घट्ट होत आहे. ही सुरुवातीला आपल्याला थोडीशी परीक्षा घेते, कारण ती घट्टच होत नाही अहो, खरंच. पण हळू-हळू जशी ती वितळते ना, तसा चेहरा खुलायला लागतो आणि छान असा माणूस तिच्याकडे बघतो, की चला एकदाची झाली माझी तयार. ओके. तुम्हालाही असंच वाटेल जेव्हा तुम्ही ही क्रीम स्वतः तयार कराल. तर चला महत्त्वाच्या टिपकडे आपण येऊयात. व्हिडिओमध्ये नक्कीच मी हे तुम्हाला सांगेल, की ही क्रीम जास्त वापरू नका. आधी पॅच जे आहेत ते टेस्ट करा. रोज सनस्क्रीन वापरणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर केमिकल फ्री जे प्रॉडक्ट आहेत, केमिकलवाले जे प्रॉडक्ट आहेत त्यांच्यापासून दूर राहणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि ही क्रीम कोण-कोण वापरू शकतं, कोणासाठी योग्य आहे, तर महिला व पुरुष दोन्हींसाठी. डेड स्किन ज्यांची आहे, टॅन ज्यांना होतो, पिगमेंटेशन ज्यांना झालेलं आहे, फेस योगा करणाऱ्या प्रत्येक साधकासाठी सर्वात बेस्ट ही क्रीम आहे. जर तुम्हाला नैसर्गिक, केमिकल फ्री व सेफ क्लीन केअर, स्किन केअर हवी असेल, जी की क्लीन असेल पूर्णपणे, तर नक्कीच तुम्ही ही अपरिजातक आणि मक्याच्या पिठाची क्रीम ही तयार करू शकता. एकदा यूज करून बघा, जबरदस्त असे रिझल्ट आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भरभरून प्रेम दिल्याबद्दल आणि शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद सर्वांना.